की माना उन्होंने कई तरह से उनके योग के प्रयोग द्वारा बीमारियां का हो, समस्या का हो, ये इनका प्रयोग करके उन्होंने एक अच्छी तरह से अपना जीवन भी बनाया है और कईयों के जीवन में उन्होंने जीवन दान भी दिया है। वैसे हमारे भंडारदरा के सबको मालूम होगा एक प्रसिद्ध डैम है भंडारदरा में, तो वहाँ वो रहते हैं, जैसे एकांत जगह रहते हैं और तपस्या करते हैं, उनके जीवन का उद्देश्य ही है तपस्या। तो आज योगायोग से आज वहाँ पहुंचे, तो मैं भी हम सभी कुमारों की ओर से उनका तहे दिल से स्वागत करता हूँ। और हमारे बीच में आदरणीय सरपंच ताई यहाँ आए हैं, आप भी यहाँ पहुँच गए हैं हम सभी का उमंग उत्साह बढ़ाने के लिए, तो आपका भी मैं यहाँ स्वागत करता हूँ। और हमारे जिन्होंने इतनी मेहनत की, सुशीला बहन जी, हमारे सुकेशनी बहन जी और भी बहनें साथी, सभी यहाँ, उनको उनके दिल में इतना कुमारों के प्रति उमंग है। बहुत दिन से चल रहा था प्रोग्राम लेकिन बना नहीं, तो आज उनका संकल्प साकार हो गया। तो मैं उनको पहले धन्यवाद देता हूँ कि आपने इतनी अच्छी तरह से भट्टी का आयोजन किया। और आज के मंचासीन हमारे आज के मंच सूत्र संचालन कर रहे हैं हमारे वैजनाथ भाई, आप भी यहाँ कुशल रूप से इसको कार्यक्रम को चला रहे हैं, तो आपका भी मैं यहाँ स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ। पहले तो शिव भगवान, उनको बहुत बहुत थैंक्स। उसके बाद हमारे आदरणीय दीदी जी सोम प्रभा की, और हमारे यहाँ की दीदी और बाकी सभी आप लोगों का बहुत बहुत थैंक्स, जो मुझे इतना सम्मान दिया और मेरा स्वागत किया। 24 घंटे श्वास बंद पडला तर मृत्यू होईना आपला ना। दुसरी गोष्ट काय की रशियन शास्त्रज्ञ किर्लियान त्यांनी एक कॅमेरा काढलेला आहे, आता ते अपडेट आहे खूप ॲडव्हान्स, की त्यामध्ये आपलं जे ब्रेन आहे एवढं मागं जोडलेलं, तर हे ब्रेन आहे आणि एवढं मोठं ब्रेन आहे आणि ह्याच्या मध्य भाग आहे ना, ह्याच्यामध्ये दोन्ही कानाच्या मध्ये आणि ब्रेन खाली अशी तांदळा एवढी शंकूच्या आकाराची लाल भुऱ्या कलरची ग्रंथी, तिला पिनियल ग्रंथी म्हणतात, पिट्युटरियल ग्लॅड. तर त्या ग्रंथीमध्ये ते किर्लियन कॅमेरा दिसलं की त्यातून विद्युत लहरी येतात, निरंतर विद्युत लहरी, आणि त्या ठिणग्या तिथून ब्रेन मध्ये जातात. ब्रेन मधून पूर्ण हे माग हे मानका पहिल्या मानक्याला जोडलेलं आहे, हे मेंदू पहिल्या मानक्याला जोडलेलं आहे, त्यामध्ये 33 मणके आहेत, त्यातून ते सप्लाय होतात आणि पूर्ण शरीरात फायला होतात नाड्यांद्वारे. 72,000 नाड्या म्हणतात, अध्यात्म मेडिकल म्हणतं 10,000 बिलियन, त्यातून ते फायला होतात आणि ते आपल्या शरीराला कार्यान्वित करतात. त्याला म्हणतात नर्व सिस्टीम, शरीराला निरंतर जिवंत ठेवणारी प्रक्रिया. आणि त्याचे फोटो काढता येतात, फोटो काढता येतात ते ग्रंथीतून निघतात. त्याला म्हणतात भ्रुकुटी, ती इथं आहे ना, जे दोन्ही कानाच्या मध्ये, त्याला म्हणतात भ्रुकुटी. आणि आपल्या प्रत्येक ग्रंथात म्हणलेलं आहे की भ्रुकुटी में चमकता है एक अजब, ते दिसत तर नाही परंतु भ्रुकुटीमध्ये आहे, त्याला आपण काय म्हणतो आत्मा. आणि तो म्हणे त्या पिनियल ग्रंथी तो प्रकाश सोडतो, असा संकल्प केला की प्रकाश निघतो ना. पिनियल ग्रंथीत संकल्प केला की लगे प्रकाश, एक संकल्प दोन केले की दोन प्रकाश. समजा मी आत्मा प्रकाश स्वरूप हूँ म्हणलं ना, 5 संकल्प आहे, तर 5 मी म्हणलं की एक प्रकाश सोडतो, असे आत्मा प्रकाश स्वरूप हूँ 5 संकल्प सोडतो. ते विद्युत लहरी ब्रेनवर जातात, ब्रेनवर शरीरात फायल होतात आणि त्याचं शरीर बनतं. शरीर कोणतं? विद्युत, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर, त्याला म्हणतात फरिश्ता शरीर, त्याला सायन्स म्हणतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणतात आवरा, त्याला म्हणतात ऊर्जा शरीर. हे आता सगळं सिद्ध झालं, फोटो निघतो त्यात. आणि त्यामध्ये स्पष्ट दिसतं की तुम्ही गलमल्यापासून सकारात्मक विचार किती केले आणि नकारात्मक किती केले, दिसतं त्यात आवऱ्यात प्रकाशाद्वारे. नकारात्मक जेवढे केले 30%, तर 30% ब्लॅक कलर दिसतो. सकारात्मक 70% केलं तर 70% व्हाईट प्रॅक्टिकल दिसतं. क्रोध केला तर क्रोध का फॉर्म बी दिसतो.
रूप, फॉर्म म्हणजे रूप, सायन्स. ग्रोथ करता ना तुम्ही रोज. आपण मी केला ना तो फॉर्म दिसतो तो, आणि कुठं बसतो तो? हाडांच्या कोण्यानी आणि हृदयाच्या बदी तिथं ब्लॉकेज बनतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की रोग जे शरीराला होतात ना प्रत्येकाला, दुखणे रोग, ते फक्त जो ब्लॅक आहे ना, ब्लॅक नकारात्मक विकार हे करतात आणि ब्लॅक प्रकाश दिसतो ना, त्याच भागात रोग होतात, त्याच भागात. तर मग हे मन, तर ते मन आहे ते, आणि त्या पिल्ल्याकडे ते आत्मा आहे. आणि वैज्ञानिकांनी त्यांनी सांगितलं की मेडिकल सायन्सनी त्या पिल्ल्याकडे जो आत्मा आहे तो प्रकाश सोडतो मनाद्वारे, मनाद्वारे. आणि ते काय विद्युत आहे, आणि त्या काय विनाश नाही होत, ते शरीर बनतं ते. त्या काय विनाश कधी होत नाही. त्या मध्ये बदल होऊ शकतो, सकारात्मकतेचा नकारात्मकतेमध्ये, पॉझिटिव्हच्या निगेटिव्हमध्ये, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह बदल होऊ शकतो, परंतु ते विनाश नाही होत. तर मग हे मन आणि शरीर तयार होतं, आणि या शरीरात, त्या मनाच्या शरीरात ताकद आहे की तुम्ही काही करू शकता, कोणतेही रोग बरे करू शकता. हे सायन्स सिद्ध झालं सगळं. तर मग मी त्याचा उपयोग करायचा योगात. तर तुम्हाला एक डीपमध्ये ऐकायचं असेल ना, आपण पुढं क्लासमध्ये घेऊ आपला आहे ना प्रयोग, त्यामध्ये तुम्हाला एक डीपमध्ये सांगा. तर मग ह्याचा मी उपयोग केला आहे विद्युत लहरेंचा. विद्युत लहरे म्हणजे बटन दाबलं की लाईट लागते, बटन दाबलं की मोटर चालते. तर मग उपयोग कसा योगात मध्ये कसा करायचा, बाबांनी सांगितलेले प्रयोग, शिवबाबांनी सांगितलेले योगाचे प्रयोग कसे करायचे मानसिक रोगांवर वगैरे. तर मग आता कोरोनाचं, आता एक सांगतो तुम्हाला एक कोरोनाचं, की मी प्रयोग सुरू केले होते. 1-2 पेशंट नीट झाले, खूप मोठे उद्योगपती. पहिलं ते 80 वर्षाचे होते, त्यांच्यावर प्रयोग केला. तर त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की 90 क्या बिलं होती त्यांची ऑक्सिजन, म्हणे काही निश्चित सांगू शकत नाही. मग मला फोन आला, मी प्रयोग केला होता, तर ते नीट झाले. मग मी संकल्प केले की हे नीट काय झाले, म्हणून मी बाबांकडे. तर मला ते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात, जैसा सोचूंगी वैसा बनूंगे, जो चाहूंगी वो पाहूंगी, त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर मग मी ते मिळवायचं ते की हे घडलं कसं, हे नीट काय झाले. मी वर जायचं त्या कॉस्मिक एनर्जीत शिवबाबांच्या, मग मला ती खाली आल्यानंतर लक्षात येतं. मग ते समोर आहे 3 पद्धतीने येतं ते आपण घेऊ नंतर. तर मग मला ते लक्षात आलं. मग मला एक फोन आला, एक फोन आला की नगरमधून, की आणि फोन येता नाही, मी फोन लागत नाही तिथे, मी डोंगर भागात तपस्या करतो कायम तिथे. तर ते फोन 2दा-3दा आले, मी घेतले नाही, तपस्या चालू होती. तर मी योग करत होतो, मला वर टच झालं की फोन ये म्हणून, वर बाबांकडून. आणि मग मी ते फोन घेतला, तर फोनमध्ये खूप अस्पष्ट आवाज येत होता, एकदम थकल्यावानी खूप. की ते म्हणे नंदूभाई मी तुम्हाला खूप फोन लावते, 3 दिवस झाले, 15 दिवस झाले शिवबाबांना सांगते वर, आणि 3 दिवस झाले मला तुमची आठवण आली, तुम्ही योगाचे प्रयोग करता म्हणून, पण तुम्ही फोन घ्या ना. शेवटी बाबांना सांगितलं की ह्या फोन घे म्हणून, आणि त्यांना बोलता येत नव्हतं अजिबात. ते म्हणे मी ICU मध्ये आहे, डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे की यांचं काही ठीक नाही दिसत, O2 फार लास्ट लेवलला आहे. आणि म्हणे मला तुमची आठवण झाली, मी सांगत होते फोन घ्या बाबा, सांगा. तुम्ही मग आत्ताशी घेतला. मग त्यांना बोलता येत नव्हतं, म्हणलं तुम्ही तुमच्या मुलाकडे द्या. मग त्यांनी मुलाकडे दिला त्यांच्या. मग मुलाला सांगितलं मी जे सांगतो विधी किंवा प्रयोग ते टेप करून घे. मग त्यांना सांगितलं मी ऑक्सिजन कसं येतो, मनावर कसं होतं, विद्युत लहरी कसे तयार होतात, त्या दिसतात पण, आणि त्यामध्ये औषधी कशी तयार होतं. जे आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये आहे ना द्रव पदार्थ आहे लिक्विड, तर ते जगातलं कोणतंही औषध तयार करू शकतो. जे औषध आहे ना, हे मेडिकल सायन्स आहे, कोणतंही औषध. आणि मग ते म्हणले की त्यांना मी सांगितलं हा ते गीताबेनला की त्या क्लास केला, त्या 1.5 तास त्यांनी रेकॉर्ड केलं. म्हणलं त्यांना ऐकवा, आणि विधीप्रमाणे तुम्ही चालले तर तुम्ही नीट होणार. आणि म्हणलं तुम्ही आईकडे द्या. म्हणलं मी फक्त तुम्हाला त्याची 3 सेकंद बोलतो. पहिला म्हणलं की तुम्ही 4 घंट्यात आयुष्यातून बाहेर निघणार. त्यांना बोलायला लावलं, म्हणलं बोला मोठ्याने की मी 4 तासात आयुष्यातून बाहेर निघणार. पुन्हा दुसरा म्हणलं की डॉक्टर मला म्हणणार, याला लॉ ऑफ फेथ ना, हे लॉ ऑफ फेथमध्ये येतं. या थेऱ्या आहेत, या थेऱ्या किंवा प्रयोगाचे प्रकार म्हणतो आपण, किंवा थेरपी टाईप किंवा प्रयोग. तर मी म्हणलं ते तुम्ही
लॉ ऑफ फेथ वापरायचा, आत्मविश्वास. म्हणलं डॉक्टर तुम्हाला म्हणणार की तिसऱ्या दिवशी म्हणणार यांना घरी घेऊन जा. त्यांना बोलायला लावलं मी, हा मला डॉक्टर म्हणणार मी तिसऱ्या दिवशी घरी जाणार, मी तिसऱ्या दिवशी घरी जाणार. आणि मी 4 तासात बाहेर निघणार. आणि पुन्हा म्हणलं आता मी तुम्हाला चॅलेंज देतो. मी 3-4 प्रयोग केले की त्यांना साक्षात्कार सुद्धा झाले. आणि त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला. मग मी त्यांना म्हणलं की वरून टच घालतं ना मला शिवबाबाकडून की फोन घे म्हणून. माझ्या लक्षात आलं की हे नीट बाबा करणार आहे ना. मी त्यांना म्हणलं की तुम्ही 4 तासामध्ये आयसीयूतून बाहेर निघणार, मी चॅलेंज आहे म्हणलं. आणि तिसऱ्या दिवशी डॉक्टर तुम्हाला म्हणणार घरी घेऊन जा. चॅलेंज लावले. आणि त्यांचे जे पती आहे ना त्यांच्यामुळं त्यांना झाला होता कोरोना. त्यानंतर त्यांना सांगितलं, त्यांनी सुरू केला. नंतर मी फोनवरून योग करत होतो. नंतर 4थ्या दिवशी मला फोन आला सकाळी 10:30 वाजता. मग ते आला फोन त्यांनी केला. मी म्हणे मी दवाखान्यातून घरी आले आणि पहिला फोन तुम्हाला केला म्हणे. ते म्हणे मी 4 तासाच्या आत आयसीयूतून बाहेर होते तुम्ही सांगितलं. आणि तिसऱ्या दिवशी डॉक्टर खरोखर म्हणले की यांना घरी घेऊन जाऊ. आणि ही घटना घडली. नंतर म्हणे यापेक्षाही मोठी घटना घडली आहे, यापेक्षाही मोठी. मी म्हटलं आता कोणती मोठी असणार यापेक्षा. तुमचं प्राण वाचवले ईश्वराने सगळं. कारण की ईश्वर करत होता ना. मी प्रॅक्टिकल बघितलं. मी फोन घेत नव्हतो, त्यांनी समोरून हे घालं मला. मग ते म्हणे की मागे मिस्टर ज्ञानात नाही, मी ज्ञानात आहे. तर म्हणे ते ज्ञानात नाही आणि ते शिवभक्त आहे म्हणे. आणि तुम्ही सांगितलं ते ना विधी ते करत होते म्हणे 1.5 तास 2 तास. आणि विधी काय होती की मी आत्मा ज्योती आहे, आकाशात काढलेवर आकाशात ईश्वर आहे, त्या सूर्यासारखा, त्यातून सूर्यासारखे सगळे किरण निघतात, हजारो सूर्यशत एकमय आहे. आणि तो प्रकाश येतोय सर्व शक्त्यांचा लाल सोनारा. तो प्रकाश येतोय, खाली येतोय, मागे इथं येतोय. इथून मागे पिनेल ग्रंथीत काढला माझ्या आत्म्यामध्ये, आत्म्यातून ब्रेनमध्ये काढला प्रकाश, शरीरात फायदा लागला. हे शरीराचा अर्थ आहे ना, ते 85% लोखंड आहे ना, आणि हा विद्युत आहे. मग ते विद्युत पेटायला लागलं. 71% पाणी आहे, ते पाणी उकळायला लागलं. आणि मग त्यातून वाफ तयार झाली 23°C. 23° पुढे कोरोना मरतो ना उष्णतेने, वाफेने. ती 71% पाण्यातून वाफ निघायला लागली. आणि इथं आला, इथं गाळ्यात. आणि ते सूर्यासारखा काम करायला लागला. इथं श्वास नलिकेत असतो ना कोरोना. आणि लंग्समध्ये, लंग्स म्हणजे फेफडे एवढ्या भागात. आणि इथं सूर्य सुरू झाला, ज्ञान सूर्य, त्यातून विद्युत लहरी निघायला लागले, प्रकाश, उष्णता. आणि ते सगळा कोरोना गाळा लागला. आणि काय घडलं म्हणे, ते हे करत होते आणि खरोखर शिवबाबा आले, साक्षात्कार आला. डायरेक्ट शिवबाबा आले, ते पाहत होते. इथून किरण सोडतात लाल एकदम सूर्यासारखे. पूर्ण इथं मेंदूमध्ये सगळं फरत आहेत, शहरामध्ये सगळ्या न्यूरोमध्ये. पुन्हा इथं मग इथं आले एका ठिकाणी. इथं सगळं कोरोना सुद्धा बघितला म्हणे दिव्य दृष्टीने बाबाने दाखवलं त्यांना ईश्वर. प्रॅक्टिकल साक्षात्कार आलं. आणि हे कसं घडतं आपण आता ते अर्धा तास खासत ठेवले आहे मी तुम्हाला सगळ्यांना, ते करून घेणार आहे. आणि प्रॅक्टिकल 100% सायन्स सिद्ध कसं होते ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे सगळं शहराची रचना काय आणि घडतं कसं, पाणी कसं उकळवतं, विद्युत कसं तयार होतं शहरात, हे सगळ्या घटना मी तुम्हाला सांगणार आहे अर्थ. तर हे प्रत्येक गोष्टी घडतात. हे एक नाही, हजारो प्रयोग करतोय आम्ही असे सायकिक वगैरे. खूप एक रोगी होता, तर ते कित्येक वर्ष लागला. डॉक्टरांनी सांगितलं की 2 महिने 1.5 महिने त्यांनी पाणी सुद्धा घात नव्हतं पोटात. त्याला पण नीट केलं कसं, ते मी प्रयोग आपण करून घेऊ कसं करता येतो. त्याला वॉटर चार्जिंग, फ्रूट चार्जिंग असं म्हणतात. तर ती काय गोष्ट, ती मोठं मासर आहे सायंटिस्ट, त्यांनी काय नाही फूड पाण्यावर वॉटर चार्जिंग, पाण्यावर प्रयोग करणे, ते पाणी देणे, किंवा अन्नावर प्रयोग करणे आणि ते अन्न देणे, आतमध्ये काय काय होतं पहा. तर हे डॉक्टर हे मोठं मासर म्हणून आहे, जापानिक सायंटिस्ट, त्यांनी 1925 ला केलं होतं सिद्ध. आणि त्याचं आपण कसं करतो, सूरज भाई सतत तेच करतात त्या प्रयोग. त्यांचं नाव सांगतात सूरज भाई, ते त्या थिअरी ती वापरतात तशी. ती लव आणि घृणा देणे पाण्याला काय काय होतं, आणि ते सायन्स काय, ते बी प्रयोग आपण प्रॅक्टिकल करून घेऊ. आपलं एक आहे त्यामध्ये एक तास अर्धा तास, आणि ते आपण करून पण घेऊ. आणि एक सांगतो की कोणतीही बिमारी 100% नीट होते, सायन्स सांगायला लागला. कोणतीही स्वतः करू शकतो आपण, कोणतीही मानवाद्वारे. आणि कोणतेही मानसिक रुग्ण सुद्धा बरे होतात, संस्कार सुद्धा कोणतेही निघून जातात आपल्या आतले. त्याला आवरा क्लिनिंग म्हणतात. पूर्ण आवरा आहे ना आपला, म्हणजे सूक्ष्म शरीर आतलं मार्ग ते साफ करता येतं. आणि ते सगळं ओरा किंवा हे प्रभामंडल, आभामंडल किंवा ऊर्जा शरीर, तर ते पूर्ण कसं साफ करता येते. त्यामध्ये हे असतं ना आपले विकर्म, ते कसे का साफ करतात ते मग आपण आता
नंतर पाहू. ओम शांती. किडनी आपण टाकू शकतो, पण दुसरी किडनी आपण टाकू शकत नाही. तर आम्ही आश्चर्य झालो. नंतर मी जास्ती तर काही इथं येत नव्हते, काही नव्हते, पण फक्त माझं हे होतं, भावना खूप होती इथली. तर मी फक्त म्हणले, शिवबाबा काय असेल ते तुमची तुम्ही बघून घ्या, पण माझ्या बाच्याला नीट करा. पूर्ण कुटुंब माझ्या भाच्यावर आहे. तर नुसतं येऊन तेवढं म्हणताच माझ्या अंगाला असे शार आले. शार आल्याच्या नंतर मी खूप रडले. आणि रडल्याच्या नंतर मग शिवबाबांनी तिकडनं मला फोन आल्याच्या नंतर सांगितलं त्यांची एकच किडनी काढायची, एक किडनी एकदम क्लिअर आहे, एकच किडनी काढायची. मी फोनवर त्यांना फोन करून बोलले. आमची पुतणीच दिलेली, भातचा आणि पुतणी दिलेली. मी लगेच म्हणलं, अगं किरण, मी तर शिवबाबाच्या तिथंच चाललेली आहे आणि मला असं म्हणजे मी तिथं संपर्क सोडलेला आहे. मी बाबांना सांगितलं, बाबा काही करा पण आमचं हे पेशंट व्यवस्थित घरी येऊ दे. तर लगेच मला तसा फोन आला की एक किडनीचं ऑपरेशन करावं लागेल, एक किडनी शाबीत आहे त्यांची, चांगली आहे. म्हणलं बाबा, मी बोलल्याबरोबर तुम्ही माझा शब्द ऐकला, खूप चांगलं झालं. पूर्ण कुटुंब त्यांच्यावरच आहे, ही आम्हाला भीती वाटायची. ते माणूस एक किडनीवर आज 17 वर्ष झालं तो माणूस काम करतोय शेतीत. इतका क्लिअर झाला म्हणजे बाबांचा इतका चमत्कार आहे. मी जरी येऊ शकले नाही इथं किंवा बहिणजीचं ऐकून, समजा बहिणजीचं तर मी हमेशाच काम करते, त्यांना माहिती. शिवबाबावर माझा भरोसा आहे सगळा. आणि विशेष म्हणजे शिक्षण फक्त दुसरी आहे माझं. परिचय ओ के दिल से दुआ निकली, परिचय ओ की बहन जी की एक झलक को देखने के लिए आत्मा जैसे कि तरसी. तो मैं पिछले 20 साल से बहन जी को देख रहा हूँ. बहन जी की वो एक रस स्थिति कहो, एकदम सभी को साथ लेकर के चलने की भावना कहो, इतने बड़े संगठन को चलाते हुए, अपने स्थिति को मेंटेन रखते हुए, सामने कोई कैसा भी आ जाए परंतु उसको भी अपनी स्थिति का प्रभाव दिखाते हुए उसे भी एकाग्र कर देना, उसे भी सद्मार्ग पर अग्रसर कर देना. कोई कैसा भी डिस्टर्ब होकर के आए, चाहे डिस्टर्ब कार्य को करने के लिए आए, लेकिन कभी किसी को बहन जी ने रिजेक्ट नहीं किया, कभी किसी को नेग्लेक्ट नहीं किया. जो जैसा भी है उसकी विशेषता के ऊपर ही केवल बहन जी की नजर जाती है. और कभी भी किसी के कमी को, जैसे माँ होती है, माँ को पता होता है कि मेरे बच्चे में क्या कमी है, परंतु कभी भी और अन्य लोगों के सामने अपने बच्चे की कमियां नहीं पेश करती, परंतु विशेषताओं को पेश करते हुए, उस बच्चे की विशेषता को बढ़ाते हुए घर को आगे बढ़ाती है, न को घर को कमजोर करती है. वही विशेषता मैंने बहन जी में देखी कि कोई भी कमजोरी लेकर के आया हो बहन जी के सामने, परंतु कभी भी बहन जी ने उस कमजोरी के ऊपर नजर नहीं डाली. कमजोरी को निकालने के लिए बहन जी टिप्स देते हैं, नहीं ऐसी बात नहीं है, परंतु आगे बढ़ाते हुए उस आत्मा को आगे लेकर के चलते हैं. यही मेरे अंदाज में तो बहन जी का परिचय है. तो आइए अभी आशीर्वचन इस राजयोग तपस्या भट्टी के प्रति आदरणीय बहन जी के सुनते. तो बहन जी के आशीर्वचन से पूर्व ही हम दीप प्रज्वलन कर लेते हैं. शुभ संकल्पों के दीप जलाए अपने अपने. विशेष महामंत्र के द्वारा इस विषय को पहले अपने अंदर आत्मसात करेंगे. तो हम सब मिलकर के बोलेंगे, जैसे मैं कहूं वैसे रिपीट करेंगे. ओम शांति. किशोर भाई बता रहे थे, कोई भी मैं कार्य करता हूँ, सेवा करता हूँ, कोई भी प्रकार की घटनाओं को ठीक करता हूँ, उसके लिए पहले
शिव बाबा जो ज्ञान सूर्य उनके किरणों को अपने अंदर समा करके उनके प्रेरणा को लेकर के ही वो अपना कार्य करते हैं। तो मैं समझती हूँ ये भी कार्य उनकी प्रेरणा से आकर के शुरू किए होंगे, है ना नंद किशोर भाई, बाबा से प्रेरणा लेकर के आए होंगे। तो मैं समझती हूँ आप लोगों के इस भट्टी के द्वारा कई बातों का निवारण जरूर हो सकता है। मैंने भी बहुत समय से उनके बारे में सुशीला बहन के द्वारा सुन रही थी, परंतु शायद इस कल्प में आज पहली बार उनका मुलाकात हुआ है। तो भी एक मुलाकात में ही जैसे उन्होंने कहा किसी को देखने से सब समझ में आ जाता है, उसी प्रकार से मुझे भी नंद किशोर भाई को देख करके समझ में आ गया है कि वो हम सबको बहुत भरपूर करेंगे और साथ साथ जिनका जो भी समस्याएं हैं, चाहे आप कुमार लोग पहुंचे हुए हैं तो आप सबके साथ साथ कुछ एक अदर कुमार भी आपकी प्रेरणा लेकर के पहुंचे हुए हैं। तो सबके प्रति वो जरूर जिनको जो आवश्यक है अपने स्व उन्नति के लिए, जिसके द्वारा हम केवल अपने सेवा केंद्रों की ही नहीं अथवा सारे महाराष्ट्र के नहीं, सारे देश के नहीं, सारे विश्व की हम सेवा कर सकते हैं, ऐसे उन्नति के विशेष भट्टी के क्लासेस उनके द्वारा हम और आप सबको सुनने को मिलेगा, समझने को मिलेगा और प्रैक्टिकल जीवन में हमें अपनाने को मिलेगा। जैसे अभी हमारे जगदाड़े भाई बता रहे थे कि हम वापस जाने के बाद अपने अपने स्थान पर सेवा करेंगे, सभी बहनों के साथ मिलकर के ही हमें सेवा करनी है। दीनदयाल संशोधन आपको समझता मालूम होगी, तो उनके यहाँ एक बैंक है, बैंक को 25 साल पूरे हो गए। अष्टी तालुका में के जो लोग हैं उनको जीवन गौरव पुरस्कार उन बैंक की तरफ से दिया गया है, उसमें मेरा नाम शामिल है।